इंडियन बँकिंग सिस्टीम भाग एक. ओळख. श्रोते हो, या जगात आपल्याला कशाचं पण सोंग आणता येईल, पण पैशाचं सोंग नाही आणता येणार, असं आपले मोठे आपल्याला सांगतात. अहो, पैशाशिवाय कोणाचं पान हलत नाही म्हणतात, ते अगदी खरंय. आता बघा, आज आपण 20व्या शतकात आहोत, ज्याला रॉकेट युग असंही म्हटलं जातं. इथे सगळे व्यवहार ऑनलाईन होतात, त्यामुळे आकड्यांमध्ये पैसे आपल्याला जास्त दिसतात. या व्हर्च्युअल आकडेवारीमुळे हातात प्रत्यक्ष नोटा किंवा नाणी घेऊन व्यवहार करणं आता कमी झालंय. श्रोते हो, एक काळ असा होता जेव्हा बलुतेदारी पद्धत आपल्या समाजात रूढ होती. वस्तूच्या बदल्यात वस्तू हा तेव्हाचा नियम होता. नंतर हळूहळू मोहरा आल्या, नाणी आली, मग नोटा आल्या आणि पैशाचं बाजारातलं देवाणघेवाणीचं स्वरूप बदलत गेलं. आर्थिक उलाढालींची स्वरूपे बदलली, त्याच्या नियमावली बदलल्या. देण्याघेण्याचे रोखीचे व्यवहार हे देखील बदलले. त्यांचे निकष बदलले आणि त्यामुळे माणसं देखील बदलली. या पैशामुळे नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ लागला. निरनिराळ्या प्रकारच्या व्यवहारांवर वेगवेगळे कर आकारले जाऊ लागले आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मग राष्ट्रच्या राष्ट्र चालू लागली. राष्ट्रांचं आर्थिक बळ ठरू लागलं आणि अशा प्रकारे पैशाचं महत्त्व हळूहळू वाढू लागलं. परंतु या पैशाचं विपणन वितरण सोयीचं करण्यासाठी एक मध्यवर्ती दुवा किंवा एक अशी संस्था असणं गरजेचं होतं, जिथे एकाच छताखाली पैशांचे सगळेच व्यवहार सुरळीत होऊ शकतील. म्हणजे अगदी कर्ज काढण्यापासून ते बचत खातं उघडण्यापर्यंतचे सगळेच व्यवहार एका छताखाली व्हावेत, आणि त्या संस्थेचं नाव म्हणजे बँक. मित्रांनो, आपण सर्वांनी बँक पाहिली असेलच ना? मी पण काय प्रश्न विचारत आहे. लांबच लांब रांगा आणि रांगेत सर्व वयोगटातील लोक, आणि कोणाच्या हातात पासबुक, कुणाच्या हातात पैसे काढण्याची स्लिप, कुणाच्या हातात धनादेश. आलं ना हे दृश्य तुमच्याही समोर? बँक एक अशी जागा आहे ज्यात तुमच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण होतात. अशी ही बँक खरंच कशी काम करते हे तुम्हाला माहिती आहे का? भारतातील 138 कोटी जनतेची संपत्ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेणारी ही कोणती व्यवस्था आहे? एवढ्या मोठ्या भारताचा हिशोब ठेवणारे लोक कोण आहेत, ज्यात एक पैसाही इकडे तिकडे मोजता येत नाही? चला तर मग आज जाणून घेऊया भारतातील अशा प्रणालीबद्दल, ज्याला आपण इंडियन बँकिंग सिस्टीम म्हणतो. भारताचा आर्थिक इतिहास. असं म्हणतात की जिथे कधीकाळी सोन्याचा धूर येत होता, तो माझा भारत देश आहे. आणि सगळ्या जगात भारताच्या समृद्धीच्या वैभवाची चर्चा होती. वास्को द गामा हे 1498 मध्ये समुद्रमार्गे भारतात आलेल्या ब्रिटिशांपैकी पहिले, तसंच भारत आणि युरोपमधील सागरी मार्ग शोधणारे पहिले व्यक्ती होते. त्यानंतर 1600 मध्ये इंग्रज प्रथम व्यापाराच्या संदर्भात सुरत बंदरावर आले. भारत ही एक स्वर्णिम भूमी होती, म्हणजेच आपला देश खूप समृद्ध होता आणि ब्रिटिशांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. गरीब दिवसेंदिवस गरीब होत गेले आणि राजांच्या सोबत राहून त्यांचा विश्वासघात करून इंग्रजांनी 1857 मध्ये भारताला पूर्णपणे आपला गुलाम बनवलं. इंग्रजांनी जणू या भारतरूपी सोन्याच्या पक्षाला बांधून कैद केलं. आता ते स्वतःची मनमानी करायचे. लोकांकडे जमीन होती, शेती आणि पैसाही होता, पण त्यावर अधिकार त्यांचा नव्हता. इंग्रज वस्तू विकत घेत असत, परंतु त्यांनी त्याच्यावर इतके कर लादले होते की त्यांना वस्तू पूर्णपणे मोफत मिळू लागल्या. इथून माल विनामूल्य किंवा अगदी कमी किमतीत विकत घेतला जाई आणि 100 पट जास्त किमतीत परदेशात विकला जात होता. भारतातील लोकांचा स्वभाव धार्मिक आहे. ती कलाप्रिय लोक आहेत. परकीय आक्रमणांनी येऊन आपल्या देशात शांतता आणि बंधुभावाचं जीवन जगणाऱ्या भारतातील लोकांवर हल्ले केले. देशात भयंकर लूटमार झाली. आर्थिक नियोजन, आर्थिक व्यवस्थापनाचा विचारही कोणी करू शकलं नाही. लोक विदेशी आक्रमणांना घाबरत होते. प्रत्येकाला फक्त भारत या सोन्याच्या पक्षाला आपल्या तावडीत ठेवायचं होतं. भारतातील ही समस्या पाहून ईस्ट इंडिया कंपनीनं या सोनेरी पक्षाला पिंजऱ्यात कैद करायचा प्रयत्न केला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबई आणि कोलकाता इथे काही एजन्सी स्थापन केल्या, ज्या आधुनिक बँकांप्रमाणे काम करत होत्या. त्यामुळे भारतातील लोकांना एक आशा होती की आता त्यांच्या ठेवी सुरक्षित राहतील. या एजन्सीची सर्व सूत्र
ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होती. तिथले अधिकारी आणि कर्मचारी मिळून पैशांची देवाणघेवाण करायचे. हा तो सुवर्णकाळ होता जेव्हा भारतात बँकिंगची सुरुवात झाली. चला तर मग आता जाणून घेऊया असं काय घडलं ज्यांनी सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. ज्या लोकांना आपल्या भांडवलांची चिंता होती की ती कशी वाचवायची, पुढील व्यवहारासाठी ते कसे जतन करायचे, जेणेकरून गरज पडल्यावर कोणत्याही सावकारासमोर हात पसरावे लागू नयेत. त्या सगळ्यात लोकांच्या समस्यांचं निराकरण या बँकिंग प्रणालीमुळे झालं. ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा सन 1770 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी संपूर्ण भारतभर पसरली होती. भारतीयांना सतत कामावर लावणं, त्यांना पगार देणं आणि त्या पगाराचा हिशोब ठेवणं. भारतीय सावकार आणि इंग्रजांमध्ये फरक एवढाच होता की सावकार सांगून पैसे लुटायचे आणि इंग्रज कागदोपत्री फसवून पैसे लुटायचे. इंग्रजांना माहीत होतं की भारतातील लोक निरक्षर आहेत, त्यांना कशाचीही माहिती नाही. त्यामुळे इंग्रजांनी आपल्या 190 वर्षांमध्ये 45 ट्रिलियन रुपये भारतातून लुटले. म्हणजे आज हे पैसे जर आपल्याकडे असते तर भारत कुठल्या कुठे गेला असता. हा एवढा पैसा आहे की जर भारतानं आपल्या विकासावर इतका पैसा खर्च केला असताना तर आज भारत विकासाच्या बाबतीत अव्वल स्थानावर राहिला असता. ईस्ट इंडिया कंपनीनं युरोपियन नमुन्यावर आधारित भारतात देशातील पहिली बँक, बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना केली. सर्व काही ठीक चाललं होतं. आणि मग एक वेळ अशी आली की 1830 मध्ये या बँकेला कायमचं बंद करावं लागलं आणि बँक ऑफ हिंदुस्थानचा सूर्य मावळला. दरम्यान ईस्ट इंडिया कंपनी वाळवीसारखी भारतात पसरत होती. तसाच त्यांचा व्यापार आणि व्यवसायही पसरत होता. याच काळात बँक ऑफ कोलकाताची स्थापना 1786 मध्ये झाली. वाजत गाजत सुरू झालेल्या बँकेचं काम अचानक ठप्प झालं आणि या बँकेलाही बंद करायची वेळ आली. आणि बँक ऑफ कोलकाताही फार काळ भारतात आपला शिरकाव करू शकली नाही आणि आपलं काम करूनही 6 वर्ष म्हणजे 1791 साली तीही बंद झाली. बँक उघडण्याची आणि बंद करण्याची प्रक्रिया सातत्यानं सुरू होती. लोक सतत व्यवसाय करत होते. इंग्रजांचे कामही बँकेशिवाय चालणं अवघड होतं आणि व्यवसायाचा वेग मंदावला होता. बँकेशिवाय पैशांची देवाणघेवाण कशी करायची हा खरं तर खूप मोठा प्रश्न होता. आणि त्याचवेळी 1806 मध्ये लॉर्ड रिचर्ड वेल्लेस्ली, जे सर जॉन शोर यांच्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून आले, त्यांना तैनाती फौजेच्या धोरणाचा जनक देखील मानलं जातं. टिपू सुलतान एक असा शासक होता ज्यानं इंग्रजांसोबत सहाय्य करार स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यानं नकार देताच इंग्रजांनी म्हैसूरच्या शासकावर हल्ला केला. या युद्धात म्हैसूरच्या सुलतानाचा पराभव झाला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. वेलेस्लीने मद्रासमध्ये टिपू सुलतानासोबतच्या लढ्याला निधी पुरवण्यासाठी बँकेची स्थापना केली आणि त्या बँकेला बँक ऑफ बंगाल असं नाव देण्यात आलं. ही 1809 सालची गोष्ट आहे आणि या बँकेशी एक महत्त्वाची घटना संबंधित आहे की बँक ऑफ बंगाल ही एकमेव बँक आहे जिनं आपल्या भारतासाठी पहिली नोट जारी केली. बँक ऑफ बंगाल 1809 मध्ये, बँक ऑफ महाराष्ट्र 1840 मध्ये आणि बँक ऑफ मद्रास 1843 मध्ये. अशा प्रकारे या 3 बँकांचं विलिनीकरण होऊन 1862 मध्ये प्रेसिडेन्सी बँक बनली. प्रेसिडेन्सी अर्धमध्यवर्ती बँकेप्रमाणे काम करत असे. दीर्घकाळ या 3 बँका कार्यरत राहिल्या. त्यानंतर या तिन्ही बँकांचं विलिनीकरण करण्यात आलं आणि विलिनीकृत बँकेचं नाव इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ठेवण्यात आलं आणि त्यानंतर 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्यानंतर ही बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाऊ लागली. इम्पिरियल बँकेच्या राष्ट्रीयकरणामागे A.D. गोरेवाला समितीची शिफारस होती. तर मित्रांनो, भारतात बँकांचा विकास कसा झाला आणि बँकेच्या मदतीनं देशाला कसा फायदा झाला आणि हानी झाली हे जाणून घेऊया. भारतात बँकांचा विकास कसा झाला. या बँकांचं विलिनीकरण होऊन इम्पिरियल बँक ऑफ इंडिया नावाची बँक कशी निर्माण झाली हे आपण मागील भागात ऐकलं होतं. पण केवळ या 3 बँका भारतातील काम हाताळू शकत नव्हत्या. मग हे लक्षात घेऊन 1860 मध्ये भारतात जॉईंट कॅपिटल कंपनी ॲक्ट आणला गेला, ज्यामध्ये म्हटलं होतं की तुम्ही भागीदारी किंवा शेअरिंगमध्ये बँक उघडू शकता. म्हणून हीच वेळ होती जेव्हा लोकांनी एकत्र बँक उघडण्यास सुरुवात केली. भांडवल लोकांकडे होतं,
प्रत्येक व्यक्ती संधीच्या शोधात होती की ती योग्य ठिकाणी कशी वापरता येईल, त्याची गुंतवणूक कशी होईल. नवीन बँका सुरू झाल्या आणि या बँकांना त्या काळी नॉन प्रेसिडेन्शियल बँका म्हटलं जायचं. आणि सर्वात पहिली नॉन प्रेसिडेन्शियल बँक म्हणजे बँक ऑफ अलाहाबाद. यानंतर भारतात बँकांचा महापूर आला. या सगळ्यामध्ये अवध कमर्शियल बँक ही खास बँक उदयास आली. त्याची खास गोष्ट म्हणजे ती बँक भारतीय स्वतः चालवत होते. त्यात काही भारतीय स्टॉक होल्डर देखील होते. परंतु ती संपूर्णपणे भारतीय बँक नव्हती. बँका उघडण्याचं चक्र थांबवायचं नाव घेत नव्हतं आणि भारतातील भांडवलदारांना मार्ग सापडल्यानं बँक मागे बँक भारतात येत राहिल्या. यानंतरच आणखी एक बँक तयार झाली, ज्यामध्ये सर्व पैसे फक्त भारतीयांकडे राहिले. ही गोष्ट भारतीयांसाठी आश्चर्यापेक्षा कमी नव्हती आणि या कल्पनेमागे मुख्य सूत्रधार लाला लजपतरायजी होते. त्या बँकेचं नाव होतं पंजाब नॅशनल बँक. याआधी ज्या बँका स्थापन झाल्या आणि बंदही झाल्या, त्याचं कारण म्हणजे त्या सर्व फिरंगी होत्या आणि आता भारतानं फिरंग्यांवर विश्वास ठेवणं सोडलं होतं. त्यामुळे भारतात बँका उघडणाऱ्या परकीयांचा प्रवास फार काळ टिकू शकला नाही आणि फार मोठं नुकसान सोसून फिरंग्यांना त्या बँका बंद कराव्या लागल्या. मंडळी, असं म्हणतात की या आयुष्यात कोणत्या क्षणी काय होईल हे कोणालाच माहिती नाही. 1914चा तो काळ होता. जगात एकच खळबळ उडाली होती. पण किती मोठी हानी होऊ शकते याची कल्पना नव्हती. ही पहिल्या महायुद्धाची शोकांतिका होती, ज्यानं प्रत्येक सामान्य माणसाचं भयंकर नुकसान केलं. वाहतूक ठप्प झाली, कार्यालयं बंद झाली, लोकांचं घरातून बाहेर पडणं बंद झालं, पैशांची कोंडी झाली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या ठेवी काढायच्या होत्या आणि अजून किती दिवस घरांमध्ये कोंडून राहावं लागेल हे माहीत नव्हतं. लोकांमध्ये जीवाची भीती कायम होती. देशाची अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली होती. त्यावेळी सर्वांनी आपापल्या बँकांकडे धाव घेतली आणि बँकेमध्ये मोठी गर्दी केली. प्रत्येकाला आपले पैसे काढायचे होते. सर्वांनी बँकेचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केली. बँकेत पैशाचा तुटवडा पडू लागला. लोक आकांत करू लागले आणि पैसे मागू लागले. पण एवढा पैसा एकाच वेळी परत कसा आणि कुठून आणायचा हे बँकांसाठी कठीण होतं, कारण सर्व बँकांनी सर्वांचे पैसे बाजारात गुंतवले होते. बँका कसे तरी जमून हळूहळू प्रत्येकाचा पैसा परत देत होती आणि स्वतः कंगाल होत होती. मग झालं असं की ज्याप्रमाणे आधी बँकांना पूर आला होता, त्याच प्रकारे परत सर्व काही आधीसारखंच झालं. सगळीकडे शांतता पसरली होती. जसा पूर ओसरल्यावर होतं तसं. बँका बंद पडू लागल्या. भांडवलदारांनी निराशेनं कपाळाला हात लावला, कारण ते सर्व डुबले होते. बँकांचे शटर पडले होते. त्यांना आता कुलूप होतं. या घटनेत कोणाचाही दोष नव्हता. हा एक अपघात होता. जसं जीवनात कमी जास्त होतं, तसंच व्यवहारातही घडलं. जो त्यावर मात करायचं धाडस करतो तो जिंकू शकतो किंवा नाही जमलं तर हरू शकतो. म्हणून माणसानं कोणत्याही प्रसंगासाठी सदैव तयार राहणं आवश्यक आहे. इथे कधीही काहीही होऊ शकतं. कोणती आपत्ती कधी येईल हे कळत नाही आणि बँकेत ठेवलेला आपला पैसा, दागिने आणि कोणतीही मौल्यवान वस्तू कधी बुडू शकते, असं आपण नेहमी गृहीत धरलं पाहिजे. तसं नोटाबंदी आणि कोरोना ही दोन सर्वात मोठी उदाहरणं आपल्यासमोरच आहेत. या संकटाच्या काळात पैशांची कमतरता कशी होती हे आपल्या सर्वांना चांगलंच माहिती आहे. तुम्हाला आठवत असेल की नोटाबंदीच्या वेळी बँकांमध्ये लोकांची गर्दी होती. तेव्हा एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोक दिवसभर कडक उन्हात उभे असायचे. कोरोनाच्या वेळी आपण सर्वांनी हेच दृश्य पाहिलं होतं. त्या घटनेची आपल्याला माहिती आहे. महायुद्धाच्या काळात जेव्हा अशी समस्या उद्भवली, तेव्हा प्रेसिडेन्सी बँकेच्या मानेवर टांगती तलवार येऊ लागली. त्यामुळे ते टाळण्यासाठी बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ मुंबई या 3 बँका प्रेसिडेन्सी बँकेत विलीन झाल्या. या तिघींची मिळून एक नवीन बँक स्थापन झाली, जिचं नाव इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असं होतं. अशा प्रकारे हळूहळू वाईट काळ टळला आणि सामान्य जीवन पूर्वपदावर आलं. लोक आपापल्या व्यवसायाकडे जाऊ लागले. पण कसं असतं ना मंडळी, जोपर्यंत कथेत काही रोमांचक ट्विस्ट येत नाही, तोपर्यंत कथा रंजक कशी होईल, नाही का? त्याचवेळी युरोपामध्ये आर्थिक मंदी आली, ज्याला महामंदी असंही म्हणतात. 1929 मधील या मंदीमुळे लोकांनी पुन्हा बँकेकडे गर्दी केली. बँका गरीब होऊ लागल्या. या मंदीचा परिणाम अनेक देशांवर झाला आणि अनेक देशातील अनेक लोक बेरोजगार झाले. इतिहास सांगतो की त्यावेळी जवळपास 5,000 बँका बंद पडल्या होत्या.
कोणालाच काही समजत नव्हतं. बँकांसोबत असं का होतंय हे कोणालाच समजू शकलं नाही. खुद्द सरकारही विचार करत होतं की हे सर्व असं का घडत आहे. मग काही जाणकारांनी सांगितलं की बँक आपले पैसे राखून ठेवत नाही. त्यामुळे सर्व पैसे कर्ज देण्यामध्ये जात आहेत आणि थकीत आहेत. या समस्येमुळे आपत्तीच्या वेळी बँकेकडे पैसे नसतात आणि प्रत्येकाला त्रास होतो. मग हे लक्षात घेऊन 1934 मध्ये भारतात एक नवीन कायदा आणला गेला, जो भारतातील सर्व बँकांचे नियमन करेल. हा कायदा आरबीआय कायदा 1934 म्हणून ओळखला जात होता आणि हा कायदा 1934 मध्ये संमत करण्यात आला होता. त्यानंतरच हिल्टन यंग कमिटीच्या शिफारसीनुसार 1935 मध्ये आरबीआयची स्थापना करण्यात आली. तर आता आपण पुढे जाऊन घेऊया की आरबीआयचे राष्ट्रीयकरण कसं झालं आणि असा कोणता कायदा होता ज्यानंतर आरबीआयला व्यावसायिक बँकांचं नियमन करण्याचे अधिकार देण्यात. आरबीआयचं राष्ट्रीयकरण. मंडळी, महायुद्धानंतरची विभीषिका संपूर्ण जग सोसत होतं. मोठी मोठी राष्ट्र आर्थिक महामंदीच्या भयंकर काळातून जात होती. अशातच भारतातही अनेक स्थित्यंतरे घडत होती. भारतात समाजवाद प्रबळ झाला. पैसा आणि संसाधने समाजातील प्रत्येक घटकामध्ये समान प्रमाणात वाटली जावीत अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा होती. त्यामुळेच बरेच लोक खाजगीकरणाच्या विरोधात होते. देशात अनेक लोकांचे राष्ट्रीयकरण होत होते. आता राष्ट्रीयकरण म्हणजे नेमकं काय? सरकारनं कोणतीही खाजगी मालमत्ता किंवा वस्तू खरेदी करणं, ज्यामुळे ती मालमत्ता खाजगी न राहता सरकारी होते आणि त्यामुळे त्या गोष्टीचं राष्ट्रीयकरण होतं. त्याचप्रमाणे 1935 मध्ये स्थापन झालेली आरबीआय ही पूर्वी खाजगी संस्था होती, परंतु 5 वर्षांनी 1940 मध्ये सरकारनं ती विकत घेऊन तिचं राष्ट्रीयकरण केलं. या संस्थेला अधिक शक्ती आणि अधिकार प्रदान केले. स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ होता तो. आपण स्वतंत्र झालो होतो आणि 1949 मध्ये भारतीय घटना स्थापित होण्याच्या 1 वर्ष आधी आणखी एक बँकिंग कायदा संमत करण्यात आला होता, ज्या अंतर्गत आरबीआयला व्यावसायिक बँकांचे नियमन करण्याचा अधिकार देण्यात आला होता. यावेळी देखील काही बँका होत्या ज्या खाजगी होत्या आणि जसं आपण आधी ऐकलं आहे की 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि इम्पिरियल बँक ऑफ इंडियामधून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नंतर बदलण्यात आलं. सुरुवातीला 7 सहयोगी बँका स्टेट ऑफ इंडियामध्ये जोडल्या गेल्या, ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि 2017 मध्ये महिला बँक देखील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. आता स्टेट बँक ऑफ इंडिया स्वतःच खूप मोठी बँक बनली होती. तेव्हा ती बँक मोठी असली तरी आता त्याचं नाव जगातील टॉप 50 बँकांमध्ये येऊ लागलं. 1969 मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारनं बँकांना सरकारी बनवायला हवं, म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण व्हायला हवं असा विचार केला. ही कल्पना येताच अनेक लोक विरोधात उभे राहिले. यात त्यांच्याच पक्षातील लोकांचाही सहभाग होता. या निर्णयामागं राजकीय आणि आर्थिक अशी दोन्ही कारणं होती आणि त्याच वेळी देशाला 2 युद्धांचा सामना करावा लागला होता. भारताची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. शेतीच्या दृष्टिकोनातूनही सर्वत्र दुष्काळच होता. शेती संपण्यावर होती. इंदिरा गांधींना स्वतःला बळकटी द्यावी लागली. या लढ्यात त्यांना डाव्या पक्षांच्या पाठिंब्याची गरज होती आणि 16 जुलै 1969 रोजी दुपारी इंदिराजींनी तत्कालीन उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडून मंत्रालयाचं काम घेतलं आणि रात्री 8:30 वाजता राष्ट्रीयीकरणाची घोषणा केली. इंदिराजींनी अशा 14 बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं, ज्यांच्या एकूण ठेवी किंवा भांडवल 50 कोटी किंवा त्याहून अधिक होतं आणि या बँकांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनायटेड कमर्शियल बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, देना बँक, अलाहाबाद बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि महाराष्ट्र बँक यांचा समावेश होता. या बँकांच्या विलिनीकरणानंतर 1980 मध्ये पुन्हा काही बँका जोडल्या गेल्या आणि त्यांचं राष्ट्रीयीकरण झालं, ज्यामध्ये 6 नवीन बँका आहेत, ज्यांचं एकूण भांडवल 200 कोटी किंवा त्याहून अधिक होतं. आंध्र बँक, पंजाब बँक, सिंध बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, न्यू बँक ऑफ इंडिया
अशी त्या बँकांची नावं आहेत. बँकिंग सुधारणेसाठी हे सर्वसमावेशक आणि अत्यंत आवश्यक पाऊल मानलं जात होतं. राष्ट्रीयीकरणाच्या 2 दशकांनंतरच त्याचा परिणाम दिसून आला. ग्रामीण भागात जिथं अनेक गावं एकाच शाखेखाली येत होती, तिथं आता जवळपास प्रत्येक गावात शाखा झाल्या होत्या. भारताची अर्थव्यवस्था सुधारत होती. बँका आपलं स्थान निर्माण करत होत्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या होत्या. 1969 मध्ये जीडीपीमध्ये बँक ठेवींचा वाटा 13% 1992 मध्ये 38% गेला होता. देशाची प्रगती होत होती. हळूहळू बँकाही परदेशात पाय पसरायला तयार होत होत्या. शाखांवर शाखा वाढत होत्या. बँकांच्या कारभारात नित्य प्रतिबदल घडत होता. आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतींचा विचार बँका करत होत्या आणि परदेशी बाजारपेठेत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. आता काही खासगी बँकांनाही देशात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली होती. 1991 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या सुधारणा सुरू झाल्या. एलपीजीचे नवीन धोरण, ज्या अंतर्गत सामान्य लोकांना उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण यांसारख्या धोरणांची ओळख करून देण्यात आली होती. त्यावेळी आपले अर्थमंत्री मनमोहन सिंग होते आणि भारतात नरसिंह राव यांचं सरकार होतं. यामुळे खासगीकरणाला प्रोत्साहन मिळालं. खासगी बँकांना परवाना देण्याची मागणी करण्यात आली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व बँकांची प्रमुख आहे. आत्तापर्यंत सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नावं यादीत लिहिली जात होती की कोणत्या बँकांना परवाना द्यायचा आणि कोणत्यांना नाही. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. आरबीआयचे माजी गव्हर्नर एम नरसिंघम हे या समितीचे अध्यक्ष होते. सखोल संशोधन आणि अभ्यासानंतर त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आणि त्यांच्या शिफारसीनुसार 10 खासगी बँकांना परवाना मिळाला. त्यापैकी 4 बँकांचे इतर बँकांमध्ये विलिनीकरण झाले, परंतु 6 बँका राहिल्या. त्या सर्व खासगी बँका आरबीआयच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये जोडल्या गेल्या होत्या. म्हणून बँकांना शेड्यूल बँक असंही म्हणतात. त्याच्या यशानंतर 1998 मध्ये सरकारला वाटू लागलं की खासगी बँकांना परवाना द्यावा. त्यामुळे नवीन समिती स्थापन करण्यात आली, ज्यांच्या शिफारसीनुसार आणखी 2 बँकांना परवाना देण्यात आला. त्यापैकी येस बँक आणि महिंद्रा बँक होती. हा ट्रेंड असाच चालू राहिला आणि 2013 मध्ये आयडीएफसी आणि बंधन फायनान्स बँकेला परवाने देण्यात आले. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2013 मध्ये भारताच्या टपाल विभागानंही त्यात परवान्यासाठी अर्ज केला होता. याला पूर्णपणे परवाना मिळू शकला नाही, पण ती पेमेंट बँकेप्रमाणे काम करू लागली आणि 2018 पर्यंत ती पूर्ण बँकेसारखी स्थापन झाली. अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात बँकांचा उत्कर्ष होऊ लागला. मंडळी, आता आपण पुढे जाणून घेऊया देशाच्या आर्थिक स्थितीत कोणत्या प्रादेशिक ग्रामीण बँकेनं आपला पाठिंबा दिला होता याविषयी. ग्रामीण बँकांची स्थापना. झाडाला बांधलेले झुले, नदीवरून आंघोळ करून परतणारी धुळीत खेळणारी मुलं, कमरेवर पाण्याचे हंडे घेऊन जाणाऱ्या मुली, शेतात मधोमध आंब्याचं मोठं झाड आणि त्याच्या सावलीत खाट टाकून गाढ झोपलेला शेतमालक. आपण भारताच्या कोणत्या भागाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला समजले असेल. होय, तुम्ही बरोबर विचार करत आहात. आम्ही भारताच्या आत्म्याबद्दल बोलत आहोत, म्हणजेच आपल्या खेड्यातील ग्रामीण जीवनाबद्दल. हा तो काळ होता जेव्हा आपल्याला प्रादेशिक ग्रामीण बँकांची गरज होती. म्हणजे बाह्य विकास तर खूप झाला होता. शहरांची उत्तरोत्तर प्रगती होत होती, परंतु भारतातील ग्रामीण भाग मात्र दुर्लक्षित राहिला होता. आता या सर्व आत्म्यालाही सुंदर बनवायचं होतं. प्रत्येक जण गावाकडून शहराकडे धावत होता. भारतातील शहरांमध्ये सर्वत्र सर्व सुविधा होत्या, परंतु आज आपला भारत शहरांपेक्षा जास्त खेड्यांमध्ये राहतो हे आपण विसरत चाललो होतो. आजच्या मानकानुसार भारतातील 68% लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. गावातील जीवन आणि तिथली कामं सगळंच वेगळं आहे. शहरापासून गावापर्यंतचं वातावरण आणि तिथल्या लोकांची दिनचर्या पूर्णपणे वेगळी आहे. व्यवसाय देशात सर्वत्र पसरला होता आणि खूप वेगानं पसरत होता. पण ग्रामीण भागात बँकेची गरज होती. लोकांना काम करायचं होतं, पण समस्या अशी होती की त्यांच्याकडे पुरेशी भांडवलं नव्हती किंवा त्यांनी एकत्र येऊन व्यवसायासाठी जोखीम घेऊन आपलं सर्व भांडवल गुंतवावं अशी कुठली खात्रीलायक यंत्रणा देखील नव्हती. जर सरकारला देशाची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर ते शक्य तितक्या लवकर ग्रामीण भागात पोहोचावं लागणार होतं. किरकोळ व्यापाऱ्यांपासून ते शेती, पशुपालन,
हातविणकर, छोटे उद्योजक गावात राहतात, ज्यांची इच्छा असते की गावात राहून त्यांनी छोटी मोठी कामं करून आपला उदरनिर्वाह चालवावा. ग्रामीण भागात बँका उघडल्या तर अधिकाधिक लोकांना बँकेची माहिती होईल. लोकांना त्यांच्या पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे कळेल आणि ते पैसे साठवून ठेवू शकतील आणि त्यांच्या गरजेनुसार काढू शकतील. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामात मदत होईल. त्यांना त्यांच्या शेतीसाठी कोणाकडून कर्ज घ्यावं लागणार नाही. सेठ सावकारांचा धंदाही ठप्प होईल आणि ही व्यवस्थाही बऱ्याच अंशी संपुष्टात येईल. बँक थेट ग्रामीण व्यक्तीशी कनेक्ट होईल. ग्रामीण बँकांच्या स्थापनेसंदर्भात 1975 मध्ये श्री एम नरसिंगम यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यकारिणी पथक स्थापन करण्यात आलं. एम नरसिंघम 1976 मध्ये 13वे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर झाले होते. 30 जुलै 1975 रोजी जेव्हा नरसिंघम समितीनं आपल्या सूचना सादर केल्या, त्यात मुख्य ग्रामीण बँकेच्या स्थापनेची सूचना होती. 26 सप्टेंबर 1975 रोजी ही सूचना अंमलात आणत सरकारनं प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याचा अध्यादेश जारी केला आणि 2 ऑक्टोबर 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना झाली. परंतु 1975 मध्ये गांधीजींच्या वाढदिवसाच्या दिवशीच 2 ऑक्टोबर रोजी 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली. हरियाणातील भिवानी, मुरादाबाद आणि गोरखपूर उत्तर प्रदेश, जयपूर राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील मालदा यासह देशातील विविध भागांमध्ये ही बँक स्थापन करण्यात आली. बँकेच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट होता की ग्रामीण भागात बँकेचा जास्तीत जास्त विचार व्हावा आणि अधिकाधिक शाखा व्हाव्यात, जेणेकरून त्या गावातील माणसाला पैसे जमा करण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी लांब जावं लागणार नाही. ते त्याच्याच गावात असल्यानं त्याचा विश्वासही बसेल, कारण त्याचा पैसा त्याच्याच गावात आहे आणि सुरक्षित आहे. लहान व्यापारी आणि लघु उद्योजकांना बँकेकडून कर्ज घेऊन ते ठराविक वेळेत अत्यंत कमी व्याजदरानं जमा करण्यास मदत करणं हा बँकेचा उद्देश होता. अशीही काही गावं आहेत जिथं पोचण्याचं कोणतंही साधन नाही, जे गावापासून दूर राहतात. अशांनाही जोडणं सोपं व्हावं. बँकेच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि तेही आपलं जीवन नियमितपणे चालवू शकतील. त्यांचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी त्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतील, म्हणून ग्रामीण बँकांची गरज होती. ग्रामीण जीवन व्यवस्था समजून घेणाऱ्या ग्रामस्थांशी बोलून, ग्रामीण समस्या समजून घेऊन ग्रामीण विकासाचे प्रश्न सोडवणे, गावातील सर्व लोकांना तिथल्या सावकारांपासून वाचवता येईल, हाही बँकिंगचा एक मुख्य उद्देश होता. मुख्यत्वे करून सावकारी पाश, जे गावच्या आत वाळवीसारखे लागून हळूहळू देशाला कुरतडत होते, ते संपुष्टात आणणं गरजेचं होतं. त्यामुळे सामान्य ग्रामीण माणूस हा तुटपुंजा कर्जासाठी संपूर्ण आयुष्यभर सावकाराचा गुलाम होत होता. हे सगळे पाशवी प्रकार थांबवणं देखील गरजेचं होतं आणि त्याकरता ग्रामीण बँकांची गरज खूप जास्त होती. लहान उद्योजक आणि दूर असलेल्या लोकांना आणि सेठ सावकारांपासून मुक्त होण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँक स्थापन केली गेली. काळाचं चक्र चालूच राहिलं आणि ग्रामीण बँक हळूहळू भारतात विकसित होत राहिली. 22 मार्च 1997 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं परवानगी दिली होती की ग्रामीण बँक आता आपल्या सर्व ग्राहकांना कर्ज देण्यास सक्षम असेल. ग्रामीण बँका आता म्युच्युअल फंडामध्ये विपणन करू शकतात आणि नाबार्डने ग्रामीण बँकेला वेळोवेळी निर्देश दिले होते की काय करावं लागेल आणि कोणत्या दिशेनं करावं लागेल. सोबतच केंद्र सरकारचं बजेट दरवर्षी येत असतं. त्यामध्ये ग्रामीण बँकांच्या विकासासाठी काही भाग राखून ठेवला गेला, जेणेकरून जास्तीत जास्त ग्रामीण भागांचा विकास होऊ शकेल. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. कृषीजन्य उत्पन्न हे देखील आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण भारतीय बँकिंग व्यवस्थेत शेतीसाठीही काही स्थान आहे का, याविषयी विचार सुरू झाले आणि याच अनुषंगानं स्थापना झाली नाबार्डची.